आज दुसरा दिवस असून सुद्धा आरोग्य विभागाचे कुठलेही अधिकारी आलेले नाहीत, चेकअप करण्यासाठी आलेले नाही. एवढं म्हणजे दलित समाजासाठी न्याय देण्यासाठी एक मुलगा तिथं 2 दिवस झालं उपोषणासाठी बसलेला आहे, पण ह्याची दखल प्रशासनानं कुठल्याही पद्धतीने घेतलेली नाही. एक हाकेच्या अंतरावर असताना बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी 2 ते 3 वर्षापूर्वी शब्द दिलेला होता, 7/12ला नाव लावून देऊत आम्ही आणि पुनर्वसन ह्याचं करूत आम्ही. तरी अजून कुठल्या पद्धतीनं बीड जिल्ह्याचे खासदार डबल ह्या गावावर आलेले नाहीत. त्यांना दलिताचे मतदान घेता येतात, पण दलिताचे प्रश्न सॉल्व करता येत नाहीत. तरी आपले आमदार मुंद्रा घराणं ही वारंवार 30 ते 35 वर्ष झालं यांची सत्ता आहे. एसीमधून आरक्षण घेऊन आमदार झालेले आहेत, तरी कुठल्याच एसी समाजाचे प्रश्न कुठले अण्णाभाऊ साठे ह्याच्यातले असतील, वस्तीतले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीतले असतील, आतापर्यंत सभागृह हिथं दिलं किंवा हिथला विषय समशाभूमीचे विषय तर पूर्ण तालुक्यात आहेत. ह्यांनी तात्काळ जर दखल जर नाही घेतली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्यांच्या अंतिम यात्रा ह्यांच्या घरी नेऊत आम्ही, जर ह्यांनी जर लवकरात लवकर विषय जर मार्गी लावले नाहीत तर. कवर म्हणजे आता 1-2 दिवस आज वाट बघूत, उद्या 1-2 दिवसात जर नाही विषय जर मार्गी लागला तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन, आम्ही एक दलित चळवळीच्या वतीनं आम्ही सार्वजनिक आंदोलनाचा इशारा आम्ही प्रशासनाला देऊ.